या गावाची ओळख सांगायची झाली तर रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल यांचा संघ जे आपल्यातून निघून गेलेत, मात्र त्यांच्या खरं तर त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते या संघाच्या वतीनं। यावेळचा पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून वन बाउंड चेंडू जाईल, सीमारेषा पलीकडे ठोकलेला एक जबरदस्त ताकदवार चौकार। मागील सामन्यामध्ये सर्वात कमी धावा देणाऱ्या गोलंदाजावर मात्र पहिल्या चेंडूवर हल्लाबोल चढवला जातोय सचिन म्हात्रेच्या माध्यमातून। दुसरा चेंडू बॅकफुटवर गेलाय, सिली पॉइंट मध्ये खेळून काढलाय, कार्पेटच्या साह्याने चेंडू जाईल ओव्हर द रो, बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार। आदिवासी दलित बहुजनांचा बुलंद आवाज धनानीला, लावाजीबा पाटलांचं नाव विमानतळाच्या कमानीला, लावाजीबा पाटलांचं नाव। 8 धावा दापटला लागल्या गेल्यात। प्रत्येक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांची एकच मागणी, 23 जून रोजी जे आपल्यामध्ये नव्हते जे सध्या आपल्यामध्ये नाही आहेत, स्वर्गीय मेघनाथजी म्हात्रे यांनी एक लढा केला होता, एक एल्गार झाला होता आणि सर्व भूमिपुत्र सिडको भवनावर जो हल्लाबोल झाला आणि एकच मागणी झाली, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव या नवी मुंबई विमानतळाला द्यायचं आहे। हीच मागणी यावेळचा चेंडू अक्षरशः खोलवर पाहायला मिळतोय। 2 चेंडू थोडेसे शॉर्ट पद्धतीचे फेकले होते, पण त्यानंतर हा चेंडू बालचंद्रचा खोलवर पाहायला मिळालाय। 3 चेंडूंचा इथं खेळ झालाय, धावपटात धावा लागल्या गेल्यात बिनबाद 8। चांगली गोलंदाजी करून द्यावी लागेल, शिरडोन संघ याच्यासाठीच ओळखला जातोय। यावेळचा तसा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, इथं धावबाद होण्याची नामी संधी होती, पण इथे मिळायला जाईल एकेरी धाव। एकेरी धावेनेशी 9 धावा दापटला लागल्या गेल्यात। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। सुरुवातीला 2 चेंडूवर 8 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर या 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव पाहायला मिळाली। 9 धावा दापटला लागल्या गेल्यात। ज्या पद्धतीनं हे गाव जर सांगायचं झालं तर नकाशावर जर पाहायला गेलं तर क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले गाव, आणि त्याच गावामध्ये आपण रायगड प्रीमियर लीगचं शानदार आयोजन पाहायला मिळालं होतं आणि त्या मैदानामध्ये मात्र अनुजी पाटील यांचा संघ खेळताना सुद्धा पाहायला मिळाला होता। लोअर फुल टॉस आहे, उडालेला हा जेल जज करण्याचा प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक, सुरेखरित्या टिपला जातोय हा जेल आणि इथे मात्र फलंदाज होतील झेलबाद। नऊ धाव संघावर पहिला हादरा बसतोय आरपी जसकर संघाला। फलंदाज बाद झाले तर भारत ठाकूर, एक नामवंत खेळाडू होते पण इथं बाद झालेत। तिसऱ्या क्रमांकावर सागर ठाकूर, मागील सामन्यामध्ये आपलातून त्यांची खेळी राहिली होती। 10 चेंडूमध्ये 35 धावा त्यांनी जमा केल्या होत्या आणि या सामन्यामध्ये सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर सागर ठाकूर इथून दाखल झालेत। चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय, मिड ऑफ आणि कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलेला फटका पाहायला मिळतील, या चेंडूवर मिळतील या फलंदाजाला 4 धावा। दिलाचा दिलदार मनानं भारी माणूस हाय तो भला, आला आला रे आमचा अनुप पाटील आला, आला आला रे आमचा अनुप दादा आला, आला आला रे आमचा अनुप पाटील आला, आला आला रे। एका षटकाचा खेळ समाप्त झालाय, 13 धावा धापटावर लागल्या गेल्यात। एक फलंदाज सुद्धा बाद झालाय जसकार या संघाचा। या व्यासपीठावर आपण पाहतोय अगदी हँडसम व्यक्तिमत्व अनुप पाटील यांना आणि त्यांच्या सोबतीनं किंग्स ट्रॉफी
चं आयोजन पाहायला मिळणार आहे. त्यांच्या वतीनं सातत्यानं संपूर्ण रायगड ठाणे व या विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये मुरबी संघ सातत्याने खेळताना पाहायला मिळत असतो. तेरा धावा धापटला लागले गेल्यात. सचिन म्हात्रेच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळाले. एक सिंगल अशा रीतीने 13 धावा आल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यंदाच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये अनुप पाटील यांनी सुद्धा एक संघ पॅक केला होता. क्रांतीवीर आणि स्वर्गीय मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान हा संघ आपल्या खेळताना सुद्धा पाहायला मिळाला होता आणि त्यांच्या संघानं एक सुपर 8 मध्ये हा संघ सुद्धा दाखल झाला होता. इथं गोलंदाज अक्षय भोपी दाखल होतात पुढील चेंडू हाताळण्याकरता. येणाऱ्या 18 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहेत. धावपट्टा धावा लागले गेल्यात 13 धावा. यावेळेचा चांगलं स्ट्रोक होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शिरडून संघाच्या वतीनं. प्रदीप मुकादम तिथे होते. चांगलं हा चेंडू त्यांनी अडवलाय. मिळालेली या चेंडूवर एकेरी धाव. 14 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. या षटकातील जर विचार केला पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्यात बालचंद्रला. 13 धावा त्यांनी खर्ची केल्यात. मात्र अक्षय भोपीला या धावा कुठेतरी रोकाव्या लागतील शेड्यूल संघासाठी. मात्र जसकार संघ थांबणार नाहीये. एक बलाढ्य संघ आहे उरण तालुक्यातील. या उरण तालुक्यातील एक नावाजलेला संघ आहे. पाहूया येणाऱ्या 5 चेंडूंचा अजून खेळ बाकी. यावेळी बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होते फर्स्ट स्लिप मध्ये. मिळालेली या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 15 धावा धावपट्टा लागले गेल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या अगोदरचा चेंडू सुद्धा त्याने तसाच फेकला होता आणि हा दुसरा चेंडू अगदी खोलवर फेकण्याचा त्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. 15 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात आणि या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न होता आणि अवांतर धाव इथं मिळायला जाईल. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 16 धावा. 1-16 ही सुरुवात पाहायला मिळते आरपी जसकार या संघाची. जिथं गोलंदाजी पाहायला मिळेल परी 11 शिरडून संघ सध्या गोलंदाजी करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय. नेक्स्ट डिलिव्हरी दी स्लोवर फेकायचा होता. गती परिवर्तन बदल आणि बदल पाहायला मिळत आहे. अनबिलिव्हरेबल डिलिव्हरी म्हणावे लागेल. अविश्वसनीय ही डिलिव्हरी पाहायला मिळते अक्षय भोपीच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र निर्धाव. जिथं फलंदाज समोर आहेत सागर ठाकूर. मागील सामन्याची खेळी आठवावे लागेल. ज्या पद्धतीनं निसट्टा विजय त्यांनी मिळवून दिला होता. यावेळी शरीराचा वेध पायचीत इथं धरलं जात. LBW स्वरूपात दुसरा आद्रा बसेल आरपी जसकार या संघाला. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 16 धावा. 2-16 दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू आहे. मात्र या मैदानामध्ये ज्यांचा 4था सामना आज पाहायला मिळणार आहे निष्ठा पॅकर केवणी संघ आज इथं अगोदर हजर राहिला. तर आयोजकांच्या वतीनं सुद्धा त्यांचं आभार मानले जातात. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आज निष्ठा पॅकर केवणी विपक्ष GB स्पोर्ट वारदोळी हा 4था सामना असेल. मात्र आज वेळेच्या अगोदर निष्ठा पॅकर केवणी हा संघ इथं दाखल झालाय. तर त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि त्यांचं सुद्धा स्वागत केलं जातं आयोजनामध्ये. जाऊया या षटकामध्ये जिथं अक्षय भोपी चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फलंदाज त्यांनी बाद केलाय सागर ठाकूर. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर पाहू शकताय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथं ही गरज होती का डायरेक्ट हिटची हे म्हणावं लागेल. कारण स्ट्राईक रोटेट झालंय. कारण चांगली फलंदाजी करतात सचिन म्हात्रे. त्यांना इथं स्ट्राईक मिळाली जाते. या चेंडूवर एकेरी धावेनिशी 22 स्वरूपात धाव असेल आणि 17 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. या षटकाचं कौतुक करायला हवं. कारण पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या पण या षटकामध्ये अजूनही कुठल्या प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही.
यावेळचा चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. हे षटक सुद्धा इथं समाप्त होतोय. 12 चेंडूंचा इथं खेळ झालाय. प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना RP जस्कार या संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 2 बाद 17 धावा. चल ऐक ना, नवी मुंबई पासून 20 किलोमीटर अंतरावर बसलं या भावा माझं उरण शहर. फिरायला पेट्रोल भाव 2-3 लिटर. ये डबल नाही टिबल फिरतो 4 सीटर. पण अजून नाही उरणला 1 पण थिएटर. आता स्वतःचा चॅनल बनवून YouTube वर आम्ही उरणकर एक नंबर. आम्ही उरणकर एक नंबर. वेलकम टू रन, चल चल टू रन. वेलकम टू रन, चल चल टू रन. अरे ये बाबा 4 त्या फाट्यावर 4 त्या वाटेवर 4 त्या मित्रांच्या कट्ट्यावर. भेट मला येऊन तुरणच्या नाक्यावर. आला उरण नका यो आमचा इलाका. तुझ्या खिशात ठेव फाका नको खाऊ तू डोका. आला भेटलाय मोका भाई मारणार चोका. तुला फोन रोका टोका दिला मैत्रीचा धोका. त्याला तिथेच ठोका. 1-2 बियर नाही. यानंतरचं लढत होणार आहे RCC रिस आणि असलमभाई 11 जय बापदेव पाली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेचच आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. विपुल. अंकित वाजीकर तिसऱ्या क्रमांकावर हा गोलंदाज दाखल होतोय. 17 धावा. धावपटा लागल्या गेल्यात. ऑनस्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय राहुल ठाकूर. याच्याकरता चेंडू चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथं मात्र मिळाले जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावींनीशी 18 धावा धावपटा लागल्या गेल्यात. थोडंसं जर आज मैदानाचा विचार केला भावेश तर थोडंसं ओलसर मैदान आहे. त्या कारणास्तव कदाचित या मैदानावर आत्तापर्यंत जास्त धावा पाहायला मिळत नाही आहेत. नंतर या मैदानामध्ये 90, 95, 100 धावा आम्ही 5 षटकामध्ये पाहिल्यात. 4-4 षटकामध्ये 80-85 धावा होताना सुद्धा पाहिल्यात दुपारच्या सत्रामध्ये. पण थोडासा ओलावा अजून मैदानामध्ये आहे. त्या कारणास्तव कमी धावा पाहायला मिळतात. या वेळचा चेंडू खोलवर पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न थोडासा आउटफील्ड खरा पाहायला मिळत आहे. मग या मैदानामध्ये तद्वर या अवधीमध्ये मिळाल्या जातात. या चेंडूवर 2 धावा आणि 2 धावीनिशी धावपटा धावा लागल्या जातात. 20 धावा. 20 धावा धावपटा लागत असताना प्रथम फलंदाजी करतोय RP जस्कार संघ. थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी नाही घेत. यस फलंदाज मागणी नाही करत. वीस धावा धावपटा लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तैनात असेल. अंकित वाजेकरचा हा चेंडू पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय आतमध्ये वळवला गेलाय. शफल झाल्यानंतर हा चेंडू अगदी बॅटच्या खालून पाहायला मिळतोय. हे निरीक्षण हे करता आपण स्क्रीनवर पाहू शकताय साईब्रिजच्या. ही त्यांची क्वालिटी आहे, त्यांची क्लिअरिटी. आणि प्रेम वाघमारे आणि चंदू वाघमारे गत वर्षामध्ये सुद्धा त्यांनी ही स्पर्धा कव्हर केली होती आणि यंदा सुद्धा त्यांना आमंत्रित केलंय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा चेंडू खेळल्यानंतर फर्स्टलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवलाय. इथं धावबाद होण्याची नामी संधी आणि इथं मात्र फलंदाज राहुल ठाकूर होतील. इथून मात्र धावबाद. वीस धावा धावपटा लागल्या गेल्यात आणि या तिसरा हादरा बसला जातोय RP जस्कर संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सतीश खरत 5व्या क्रमांकावर मिडल ऑर्डर मध्ये हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सतीश घरत 5व्या क्रमांकावर जे नॉस्ट्राईक एंडला असेल पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अंकित वाजेकर या गोलंदाजच्या वतीनं येणाऱ्या अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उद्विष्टीच्या अगदी बाहेर पाहायला मिळतोय. अवंतर हा चेंडू पाहायला मिळाला. 21 धावा. आउटसाइड द ऑफ स्टंप. नॉट रिचेबल डिलिव्हरी.
21 धाबा दापटा लागल्या गेल्यात. आमच्या समवेत आज भावेश खरत आणि राज खरत खरं तर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळतात. त्यांचा सुद्धा एक संघ आज स्मिथ एंटरप्राइजेस आणि अनंत स्ट्रायकर्स उरण प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. कर्णधार असतील साईश म्हात्रे. शपलून खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे हा ठोकलेला गगनभेदी षटकार. गोपीनाथ शेठ बघा प्रेमाले मदत करती दोन्ही हाताले. गोपीनाथ शेठ बघा प्रेमाले मदत करती दोन्ही हाताने. दीपक शेठ माडवी, निखिल शेठ माडवी, समीर शेठ माडवी, सुनील शेठ माडवी यांच्या कार्याला तोडत नाही. सुंदर संगीत ऐकताय आपण मडवी 11 जासी या संघाचं 27 धाबा धावपटा लागल्या गेल्यात. अंकित वाजेकर या गोलंदाजावर षटकार लगवण्यात आलाय. पण यावेळचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा उजवी इष्टीच्या अगदी बाहेर पाहायला मिळतोय. पंच प्रशांत माळी यांचा इशारा आलाय. हा अवंतर चेंडू आहे. 28 धाबा दापटला लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 17 चेंडूंचा इथं खेळ झालाय. आरपी जसकार संघानं धाबा जमा केल्यात 28 धाबा. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. वाईट डिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे ठोकलेला तेवढाच लॉंग आणि तेवढा स्ट्रॉंग दर्जेदार षटकार. यारी दोस्तीच्या दुनियेचा आहे राजा तो मनाचा. गोपीनाथ शेठ म्हात्रे आहे स्पॉन्सर तो हक्काचा. षटकार चौकार मारायला खेळाडू आलेत खेळायला. षटकार चौकार मारायला खेळाडू आलेत खेळायला. विजय मडवीने हातभार लाविला. मडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला. मडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला. 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला. हॅलो, यापुढचा सामना जो होणार आहे RCC रिस आणि असलम भाई 11 जय बापदेव पाली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आयोजकांशी आपण संपर्क साधा आणि लगेचच नाणेफेकी करून घ्या. ओर टू विपुल पाटील. 18 चेंडूंचा इथं खेळ झालाय. 34 धाबा दापटला लागल्या गेल्यात. शेवटचा षटक हाताळण्याकरता प्रतीक भोईर दाखल झालाय. शेवटचे षटक धावा लागल्या गेल्यात. 34 धाबा 34 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. फलंदाज समोर आहेत सतीश घरत 5व्या क्रमांकावर ते आलेत आणि मोठे फटके मारण्यामध्ये माहेर असलेला फलंदाज आहे. पाहूया गोलंदाजी कशा रीतीने केली जाईल. यावेळचा चेंडू पडल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथं बालबाल बचावला मी म्हणेन सतीश घरत आणि फलंदाजी करणारा सचिन म्हात्रे. इथे मिळायला जाईल लेगबाईस परिणामी एकेरी धाव आणि एकेरी धावेनेशी 35 धावा 35 रन्स धावपटा लागल्या गेल्यात. 35 धावा. प्रेक्षक आले तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. एका लकी ड्रॉ मध्ये आपलं नाव टाका आणि इथून मात्र तुम्ही या स्पर्धेतून मडवी 11 जासईच्या स्पर्धेमधून एक फास्टॅगचा घड्याळ तुमच्या घरी न्या. एक सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी. जाऊया मैदानामध्ये जिथे 35 धावा दापटला लागल्या गेल्यात. दुपारचं सत्र चालू आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलात तर कानपोली संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय आणि आज इथून मात्र 8 बलाढ्य संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते मडवी 11 जासी संघाच्या माध्यमातून. 35 रन्स. यावेळचा चेंडू पडल्यानंतर खोलवर पाहायला मिळतोय. अगदी चेंडू ज्या पद्धतीने फेकलाय गोलंदाजानं हा चेंडू फक्त खालीच राहिलाय. त्या कारणास्तव फलंदाज रीड करू शकले नाही आहेत. 35 धावा दापटा लागल्या गेल्यात आणि अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या मैदानानं 100 धावा चेस होताना पाहिलंय. मात्र या मैदानामध्ये आज जर विचार केला भावेश तर या स्पर्धेचा जर विचार केला तर 60-65 धावा होताना फक्त पाहायला मिळाल्या आहेत. 80-85 धावा आपण चेस होताना कित्येक वेळा पाहिल्या बऱ्याच साऱ्या सामन्यांमध्ये बऱ्याच साऱ्या स्पर्धेमध्ये. मात्र आज या मैदानामध्ये या मैदानाला या नियतीला कदाचित या स्पर्धेला हे मान्य नाही आहेत की जास्त धावा व्हाव्यात. लोवी स्कोरची मॅच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. यावेळचे चेंडू पडल्यानंतर खालीच राहिलाय.
सचिन म्हात्रेसाठी हा चेंडू फेकला होता, ज्यांना अफलातून ही खेळी साकारली आहे. सुरुवातीला आले त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार अशा रीतीने 28 धावा त्यांनी जमा केल्यात आपल्या संघासाठी. धावपटा धावा लागल्या गेल्यात 35 धावा. आधी या स्पर्धेकरता सकाळपासून आमचे परममित्र प्रशांत ठाकूर हे सुद्धा दाखल झालेत आणि त्यानंतर आमचे परममित्र ज्या पद्धतीनं अमित ठाकूर हे 2 खरं तर प्रेक्षक सुद्धा पाहायला मिळत आहेत. यावेळी शपलून खेळण्याचा प्रयत्न आउट ऑफ द पार्क, एक ठोकलेला जबरदस्त आणि या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार येतोय. एक्केचाळीस धावा दापटला लागल्या गेल्यात. 41 रन्स या षटकातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज प्रतीक भोईर, मग त्याला उत्तर दिले. 4थ्या चेंडूवर षटकार आलाय. सचिन म्हात्रे याच्या बॅटमधून येणारा हा 3रा षटकार पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी त्यांनी केलंय. बाकीच्या फलंदाजांना फक्त इथे येऊन आपली उपस्थिती दाखवण्याचं काम केलं होतं, पण चांगली फलंदाजी पाहायला मिळते सचिन म्हात्रेच्या माध्यमातून. यावेळचा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न होता, पण खोलवर चेंडू राहिलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न इथं होत असताना मात्र फलंदाज इथं होतील सचिन म्हात्रे. धावबाद. धन्यवाद डीजे. 42 धावा धावपटा लागल्या गेल्यात. अजून एक स्पर्धा येते ती म्हणजे उरण तालुक्यातील वाघ चषक जसकार 2022. ही स्पर्धा येत्या 23, 24, 25, 26 जानेवारी रोजी असणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल 9,500 रुपये. प्रथम पारितोषिक असेल 80,000 रुपये. द्वितीय पारितोषिक असेल 40,000 रुपये. तृतीय पारितोषिक असेल 20,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक असेल 20,000 रुपये. मालिकावीरासाठी स्कूटी देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्याकरता ब्रँडेड शूज आणि बॅट सुद्धा पाहायला मिळेल. या स्पर्धेचे एक प्रमुख आयोजक असतील, त्यांना आपण जसकर गाभाशी आपण संपर्क साधायचा आहे. युवराज म्हात्रे, वेदांत ठाकूर, संकेत कडू. येत्या 23, 24, 25, 26 रोजी ही स्पर्धा पाहायला मिळेल. यावेळचा शेवटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. जिथं मिळायला जाईल फक्त 1च धाव. एकेरी धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान असेल परी 11 शिरडून संघासमोर. 44 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग आपण स्पर्धा अनुभवताय. भव्य दिव्य अशी स्पर्धा मडवी 11 जासी आयोजित. ही स्पर्धेचा आजचा 2रा दिवस. 2ऱ्या फेरीतील पहिला सामना, जिथं प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करणारा RP जसकर या संघानं धावा जमा केल्या 43 धावा आणि आव्हान ठेवलंय परी 11 शिरडून संघासमोर 44 धावांचा. पुढील आवाज आपण ऐकूयात. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवर असतील आत्मारामजी म्हात्रे. निखिल शेठ, दीपक शेठ आहे जीवाचे जीवलग सारे. संकेत ठाकूर, आनंद शेठ म्हात्रे आहेत संघाचे मान राखणारे. माणिक शेठ म्हात्रे हाय संगतीला, संघाला पाठिंबा त्याने हो दिला. नितीन मडवी अध्यक्ष झाला, संघाला पाठिंबा त्याने हो दिला. लागलाय संघाचा नाव योगा जायला. मडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला. मडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला. 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला. झाला रे झाला बोलबाला झाला. झाला रे झाला बोलबाला झाला. रायगड जिल्ह्यात जासई गावाला. रायगड जिल्ह्यात जासई गावाला. मडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला. धन्यवाद विपुल दादा आणि गुरुवरे आप्पा. जमलेल्या तमाम सर्व लाडके क्रिकेट मायबाप रसिकाचं उरण शहरातील जासईचे हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि जे प्रेक्षक आमच्या समवेत
साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत असेल. या क्रीडांगणावरती जे जे प्रेक्षक आहेत ना त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण लकी ड्रॉसाठी चिठ्ठी द्यायची. या ठिकाणी आयोजकांकडे ती चिठ्ठी जमा करा. तुम्हाला एक फास्टॅगचा घड्याळ सुद्धा प्रत्येक मॅचसाठी प्रत्येक प्रेक्षकांसाठी दिला जाईल. तर जाऊया क्रीडांगणावरती. आजच्या दिवसाचा संपूर्ण अहवाल पाहिला तर पहिली मॅच झाली होती. आजच्या दिवसामध्ये जसकार विपक्ष वाजे असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि तो सामना जसकार संघानं धावांचा पाठलाग करत असताना जिंकला होता. दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्या फेरीतील आराध्य स्पोर्ट पाटणोली विपक्ष शिरडोन असा सामना आणि धावांचा पाठलाग करत असताना शिरडोन संघानं तो सामना जिंकला होता. आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना म्हणजेच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या ठिकाणी शिरडोन विपक्ष RP जसकार असा सामना आणि प्रथम बॅटिंग करत असताना 43 धावा RP जसकार संघानं धावफलकावरती लावल्या आणि 44 धावांचं लक्ष्य एक समप्रमाणात लक्ष ठेवलं. या ठिकाणी उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना या शिरडोन संघासमोर जसकार संघाचा अतिरिक्त खेळाडू 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आपण जोडले जायचंय या ठिकाणी आहेत. तर बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन रोशन पवार आणि त्याचा साथीदार प्रदीप मुकादम आणि रोशन पवार हे दोन बॅट्समन असतील. गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज असतील सतीश घरत. गोलंदाजी करण्यासाठी या सामन्याचे पंच तुम्ही पाहाल प्रशांत माली सर, उरण पंच कमिटी असोसिएशनचे अध्यक्ष आणि नॉन स्ट्राईक एंडला पंच असतील राजेंद्र घरत सर शेवा. पहिला बॉल उत्तरार्धातील सतीश यांचा होता. ऑनसाइड मध्ये चेंडू खेळून काढला होता. त्या ठिकाणी 1 रन मिळेल. RP जसकार संघाचे संघ मालक अर्थातच संकेत कडू साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण प्रमुख उपस्थित मान्यवर कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. मडवी 11 जासई आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. जाऊया क्रीडांगणावरती. गोलंदाज सतीश घरत दुसरा चेंडू टाकण्यासाठी पॉवर प्ले 1 मधील रोशन पवार हा बॅट्समन त्यांना मात्र फेस करेल ओव्हर द विकेट. या वेळेसचा चेंडू खूप उंच उडालाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत लॉंग ऑन मध्ये. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. तो पत्ता करतो गुल हो हो, तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. दोन चेंडूचा खेळ संपला. संघाची धाव संख्या 5 धावा धावफलकावरती लागत असताना या वेळेसचा चेंडू ऑन साइडला रोशन पवार ब्रँडेड षटकार. ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से सब डरते तो सिर्फ हमारे भाई के नाम से. डरने वालों को मैं और डराऊं और भाई का मैं तो डंका बजाऊं. या मॅच मध्ये रोशन पवार नावाची दहशत दाखवत असताना शिरडोनचा हा फलंदाज. 3 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती लागतील. इथे नेक्स्ट बॉल असेल. या वेळेचा चेंडू हेलिकॉप्टर लुक दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहे चेंडू कव्हर करण्यासाठी. त्या ठिकाणी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आणखीन एक सीमा पार चौकार. अगदी दुपारच्या सत्रामध्ये ज्यांची ज्यांची चॅटिंग चालू असेल ना त्यांच्यासाठी प्रेममय संगीत वाजवलंय DJ मॅडीनं. अगदी तरुणांना हवंसं वाटणारं प्रेम आणि हवंसं वाटणारं संगीत DJ मॅडीच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती लागतील.
यावेळेचा बॉल ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा निर्णय अपेक्षित असेल. बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 या धावसंख्येवरती. पॉवर प्ले 1 साठी आपल्याला बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय आणि अशा परिस्थितीला कशा रीतीचा खेळ असावा हे दाखवून दिलं या 2 सलामीवीरांनी. 5 चेंडूचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती लागत असताना शेवटचा बॉल असेल या षटकातील आणि पॉवर प्लेचा प्रतिबंध असलेल्या या षटकातील. या ठिकाणी लॉंग ऑनला सीमारक्षक होते, त्यांना मात्र लॉंग ऑफला हलवण्यात आलं आणि त्यानंतर काऊ कॉर्नर एक सीमारक्षक आहेत. यावेळेचा बॉल खोलवर पद्धतीचा होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न. एका षटकाचा खेळ संपेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर सुस्थितीमध्ये असेल. धावांचा पाठलाग करत असताना हा शिरडोन संघ. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती लागतील. येणाऱ्या 3 षटकं असतील. जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल 28 धावांची. हॅलो. RCC रीस आणि असलम भाई 11 जय बापदेव पाली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. रीस आणि पाली संघाचा कर्णधार बराच उशीर आपल्याला आम्ही आवाज देतो, आपण यावं आणि लगेचच नाणेफेकी करून घ्यायचं. यापुढचा सामना आपला चालू होणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओव्हर टू सूरज पाटील. धन्यवाद अप्पा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी येतील सागर ठाकूर. सागर ठाकूर नेहमीच जसकार संघ म्हटल्यानंतर लेफ्ट हँडेड बॉलरचा हा भरणा असलेला संघ आणि या ठिकाणी सागर नामक दुसरा गोलंदाज येत असताना आता मात्र या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रतिबंध नसेल, कारण 4 ओव्हरची मॅच असताना तुम्ही एकच षटक पॉवर प्लेचं असतं आणि दुसरं षटक या ठिकाणी सागर ठाकूर. या वेळेचा बॉल खूप उंच उडालाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडूवरती ठोकलाय. रोशन पवारच्या बॅटमधून षटकार. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढ शेलार मामा वीर धिप्पाड शेलार मामा वीर धिप्पाड काढी उदय भामच मड जवाची टाकली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेला 22 या धावसंख्येवरती. यावेळेचा बॉल ऑन साइडला. या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 16 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 21 धावांची. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. यावेळेचा बॉल बॅटची कड. बॅट्समन होतील झेलबाद. हवेमध्ये उडायचं असेल तर पक्षासारखं बल हवं. हवेमध्ये उडायचं असेल तर पक्षासारखं बल हवं. पाण्यामध्ये पोहायचं असेल तर माशासारखं बल हवं. पाण्यामध्ये पोहायचं असेल तर माशासारखं बल हवं. आणि स्वराज्याची निर्मिती करायची असेल तर राजा शिवछत्रपतींचं कालीचं व्हावं. एकदा जोरदार होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानवंदना या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. सामन्यामध्ये जाऊया. ज्या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवरती पहिली विकेट मिळवली. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागर ठाकूर या गोलंदाजानं समीकरण मात्र बदलेल. येणारे 15 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 21 धावांची. बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकासाठी बॅट्समन प्रतिकेश. गोलंदाज पुनश्च तयार असतील. यावेळेचा बॉल चेंडू रिलीज करत असताना गोलंदाजानं काय गोलंदाजी दाखवली. फलंदाजाला समजलं सुद्धा नाही की हा बॉल वाईड असेल की निर्धाव चेंडूची सांगता. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 21 धावांची. यावेळेचा चेंडू इथे मात्र बॅटची कट घेतली होती कदाचित आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला होता.
आणि 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. येणारे 13 चेंडू शेष असतील. जिंकण्यासाठी गरज असेल 20 धावांची. अगदी पंचांचं कौतुक करूया. डोल्यामध्ये तेल घालून या मॅच मध्ये पंचगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. बॅट्समन रोशन पवार यानंतरचा चेंडू फेस करतील. यावेळेस हा बॉल टायमिंग पेक्षा ताकद आजमावणं हेरलं होतं बॅट्समन रोशन पवार यांनी. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू असतील. जिंकण्यासाठी गरज असेल 20 धावांची. विचार केलात विपुल दादा या मॅचचा आणि या षटकाचा ना, तर गोलंदाजी करत असताना सागर ठाकूरनं पहिल्या बॉलवरती षटकार दिला होता, परंतु त्यानंतरचे 5 बॉल टाकत असताना नेहमी सागर ठाकूर फिरकीचा जादूगार जसकर संघाचा का ओळखला जातो याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं. आणि केवळ 5 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्या 2 आणि 1 विकेट मिळवण्यात यशस्वी झाला. तिसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजीतील शत्रुघ्न गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना शत्रुघ्न आलेत. प्रतिकेश आहेच स्ट्राईक एंडला. यानंतरची होणारी मॅच RCC रिस विपक्ष पाली संघाचा संघनायक. आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. पहिलाच बॉल या ठिकाणी खूप उंच उडालाय. क्षेत्ररक्षक काय प्रेक्षणीय झेल टिपलाय. फलंदाज होतील झेलबाद. RCC रिस आणि पाली संघाला पुन्हा एकदा विनंती केली जाते कर्णधारांना लगेच या नाणेफेकी करण्यासाठी. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर लगेचच नाणेफेकीसाठी या. आम्ही तुमच्या आतुरतेने वाट पाहत आहोत. या लवकर. सूरज जाऊया क्रीडांगणावरती ज्या ठिकाणी 11 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. शत्रुघ्न गोलंदाजी करण्यासाठी आले. त्यांनी अचूकतेवरती नियंत्रण ठेवलं आणि बॅट्समनला या ठिकाणी झेलबाद करत असताना तुम्हाला पाहायला मिळाले. तर गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना रोशन पवार या मॅचची महत्वाची विकेट असेल. गोल्डन विकेट या मॅचची रोशन पवार जर का झालं भेटला ना या ठिकाणी जसकार संघाच्या, तर मात्र मॅचचं चित्र बदलणं फार महत्वाचं होईल. या ठिकाणी पंचांचं कोणत्याही प्रकारचा डिसिजन आमच्यापर्यंत येत नाही. 11 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 20 धावांची. यावेळेचा बॉल पंच आमच्या दिशेनं वळत असताना प्रशांत माली सरांचा सिग्नल वाईड बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 19 धावांची. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 रन कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. येणारे 10 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. शांत खेळ क्रीडांगणावरती चालू असताना यावेळेस स्ट्राईक एंडला बॅट्समन असतील अंकित वाजेकर. लेफ्ट हँडेड गोलंदाजाचा विचार जर केला तर लेफ्ट हँडेड बॅट्समन हे गुणकारी औषध राहिलंय. इथे अंकित वाजेकर या गोलंदाजावरती प्रहार करतील का? हा फलंदाज नेहमीच प्रभावित राहिला या शिरडोन संघासाठी. समीकरण आलंय 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातात. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड हे कॉम्बिनेशन असतं ना, तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजाला मात्र डोकेदुखी असते. यावेळेचा बॉल खोलवर पद्धतीचा होता. निर्धाव चेंडूची सांगता होईल. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 18 धावांची. या मॅच मध्ये तुम्ही क्रिकेटचा थरार पाहताय. या मॅच मध्ये तुम्हाला क्रिकेटचं महायुद्ध पाहायला मिळत आहे. या मॅच मध्ये क्रिकेटचं डिशम क्रीडांगणावरती चालू असताना
या वेळेचा चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू. जसे जसे चेंडू टाकले जातात तसं तसं चित्र बदलताना पाहायला मिळत आहे. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 18 धावांची. जे समीकरण होतं 16 चेंडू आणि 21 धावा ते समीकरण मात्र आणून ठेवलंय. गोलंदाजी करणाऱ्या RP जस्कार संघाच्या या गोलंदाजांनी 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. आतापर्यंत 8 चेंडूमध्ये केवळ 3च धावा खर्च केल्यात RP जस्कार संघाच्या या गोलंदाजांनी. या वेळेचा बॉल लोवर फुलटॉस पद्धतीचा होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत बॅट्समन आणि या ठिकाणी आणखीन एका विकेटचं पतन. या वेळेचा चेंडू आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. स्क्रीनवरती गोलंदाजानं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं चेंडू रिलीज केला, परंतु त्यावेळेस ऑन साईडला चेंडूला पाठवायचं होतं, त्यानं क्षेत्ररक्षक निवडला त्या ठिकाणी आणि बॅट्समन या ठिकाणी बाद झाले अंकित वाजेकर. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 18 धावांची. येणारे 7 चेंडू 18 धावांची गरज. हा सामन्याचा महत्वपूर्ण बॉल असेल. हा महत्वपूर्ण चेंडू टाकत असताना थोडं पर का विना दडपण मात्र गोलंदाजावरती असेल. इथे रोशन पवार पुढचा बॉल फेस करतील. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु 1 रन मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 17 धावांची. प्रेक्षकांना हवीशी वाटणारी मॅच, प्रेक्षकांच्या हृदयाचे टोके ठप्प करणारी मॅच आपण पाहताय. प्रत्येक क्रिकेट रसिक क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या दुपारच्या सत्रामध्ये जासईच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती जमलाय आणि त्यांच्या हृदयाचे टोके ठप्प करणारी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले. येणारे 6 चेंडू असतील, 17 धावांची गरज असेल. कोणाच्या हातामध्ये जस्कार संघ या सामन्याचं भवितव्य देणार आणि कोणता संघ यानंतरच्या फेरीमध्ये प्रवेश करणार ते पाहणं फार महत्वाचं असेल. मडवी 11 क्रिकेट क्लब जासई आयोजित हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आणि क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. अगदी आयोजकांचं कौतुक करूया. तर सामना स्पीडअप घ्यायचंय, पंचांना विनंती असेल. आयोजकांचं विशेषतः कौतुक असतील, प्रमोद दादा असतील, त्यानंतर विजय दादा असतील. त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोठी मेहनत घेतली, कारण जासई गावाच्या सन्मानाची, जासई गावाच्या मानाची आणि जासई गावाच्या अभिमानाची स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली. अगदी खूप मोठी स्पर्धा. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू जो खेळाडू ठरेल ना त्याच्या नावावरती मात्र स्वप्नातील बाईक असेल. जो खेळाडू या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवेल तो मात्र या स्पर्धेतील मोटारसायकल सिटी 100 वरती रवाना होताना पाहायला मिळेल. हॅलो, RCC रिस संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालेला आहे. तरी असलम भाई 11 जयबाब देव पाली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की लवकरात लवकर आपण समालोचन कक्षामध्ये यावं. ओव्हर टू सूरज पाटील. जाऊया या मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी 6 चेंडू असतील, जिंकण्यासाठी गरज असेल 17 धावांची आणि धावांना रोख लावण्यासाठी गोलंदाज आले तर ऋषिकेत ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी. नीरज तांडेल गोलंदाजी करण्यासाठी असतील. उजव्या हाताचा हा गोलंदाज, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी तो गोलंदाज करेल का, की रोशन पवार नेहमी शिरडोन संघ ज्याच्या नावानं ओळखला जातो तो रोशन पवार ही मॅच आपल्या संघाला जिंकून देणार. क्रिकेटचं हे चालू असलेलं रणसंग्रामामध्ये महायुद्ध इथे जिंकायचं असेल ना तर मात्र या 17 धावा पूर्ण कराव्या लागतील शिरडोन संघाला. पहिला बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे दूरवर, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी दाखवलं आणि या चेंडूवरती मिळतील 2 धावा. समीकरण मात्र बदलेल. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 15 धावांची गरज. प्रत्येक सिंगल, प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक वाईड बॉल, प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार या मॅच मध्ये मात्र एन्जॉय केला जाईल प्रेक्षकांच्या माध्यमातून. 5 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेचा चेंडू पंच आमच्या दिशेनं वलत असताना थोडं परकाविना क्रिकेटचं मानसिक दडपण गोलंदाजावरती असेल. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलेलं.
येणारे 5 चेंडू 14 धावांची गरज असेल. 5 बॉल 14 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. यावेळेचा बॉल स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहेत आणि इथे मात्र चूक त्यांच्या माध्यमातून झाली. दुसरीचा प्रयत्न होणार का आणि होत असताना बॅट्समन या ठिकाणी होतील भालचंद्र धावबाद. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 13 धावांची. इथे मात्र हा झेल सोडलाय की कदाचित हा सामना सोडावा लागेल या जस्कार संघाला. येणारे 4 चेंडू सांगून जातील, कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो कॅच घ्या आणि मॅच घ्या. इथे रोशन पवार नामक हा बॅट्समन मैदानामध्ये चांगले बॅटिंग करत असताना त्याचा सोडलेला ऐन मोक्याच्या क्षणाला झेल. इथे सामन्याचं चित्र बदलेल का? रोशन पवार हा बॅट्समन. 4 चेंडू असतील, जिंकण्यासाठी गरज असेल 13 धावांची. नवीन बॅट्समन रोहित पवार बॅटिंग करण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला असतील. ऑन साईडला 3 सीमारक्षक आहेत, त्यानंतर ऑफ साईडला 2 सीमारक्षक आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी नीरज. या वेळेचा बॉल रोशन पवार टिपिकल षटकार. बॅट्समन यो हाय लय भारी, बॅट्समन यो लय भारी, चेंडू गेलाय सीमा पार, मारलाय खणखणीत षटकार, मारलाय खणखणीत षटकार, मारलाय खणखणीत षटकार, मारलाय खणखणीत षटकार. येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज असेल. जर का सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. हा विजय असेल आयोजकांचा, हा विजय असेल संयोजकांचा, हा विजय असेल आमच्या व्हॉलेंटियर्सचा, हा विजय असेल फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचा. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे हा बॉल लोवर फुलटॉस पद्धतीचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय का? इथे अपेक्षा मात्र असेल डिसिजनची पंचांच्या, आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु या ठिकाणी संवाद साधला जाईल पंच आणि व्हॉलेंटियर्स मध्ये. त्यानंतर निर्णय आम्ही मात्र तुमच्यापर्यंत पोहोचू. सामना थांबवायचा पंच विनंती असेल. डिसिजन या बॉलचं तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सागर ठाकूर. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐन मोकेच्या क्षणाला संघाला टारणारं एक क्षेत्ररक्षण. येणारे 2 चेंडू 5 धावांची गरज असेल. निर्णायक 2 चेंडू फेकेल गोलंदाज नीरज, आणि इथे निर्णायक फटका लगावेल का रोशन पवार? इथे हा बॉल चुकीला माफी नाहीये. बॅट्समन रोशन पवारनं विजयी षटकार ठोकलाय. चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते. तर नक्कीच या सामन्याचा सामनावीर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चौदा चेंडू आणि 40 धावांचं योगदान देणारा, या मॅच मध्ये एकपात्री भूमिका सादर करणारा खेळाडू अर्थातच रोशन पवार ठरेल या सामन्याचा सामनावीर. कदाचित प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं की सोडलेला तो झेल आणि सोडलेली ही मॅच जस्कार संघाच्या.
मी तर म्हणेन नकोशी वाटत असेल तर रोशन यायचंय सामन्याचा सामनावीर घेण्यासाठी. आणि या ठिकाणी शिरडोन संघ आपण 4 वाजता या क्रीडांगणावरती 3:30 वाजता आयोजकांच्या नियमानुसार रिपोर्टिंग करायची. याची दक्षता आपण घ्या. तर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे सर अर्थातच आप्पा यांच्याकडे. पाली संघाचा कर्णधार या रिस संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. पाली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. या सामन्याचा सामनावीर रोशन पवार. 14 चेंडूमध्ये 40 धावा करणारा रोशन पवार ठरला जातोय. या सामन्याचा सामनावीर ये रोशन. आणि विनंती असेल भूषण म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस